नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, महावितरणतर्फे एक नवीन अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट काय आहे आणि त्या अपडेट्समुळे किंवा त्या परिपत्रकामुळे जाहिरातीमध्ये कोणता आपल्याला नवीन बदल बघायला मिळेल, तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर इथे परत अर्ज पण करावे लागणार आहेत, पण ते अर्ज कुणासाठी आहेत ती माहिती आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला काय करायचं आहे, संपूर्ण बघायचं आहे आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करायचं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुमचे जे काही डाऊट असतील, तुमचे जे काही डाऊट्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा। प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो, हीच आपल्या चॅनलची खासियत आहे। ओके, तर बघा ते परिपत्रक दाखवतो मी तुम्हाला। तर विविध न्यूजपेपरमध्ये हे परिपत्रक आलेलं आहे। इथे बघा महावितरणतर्फे, तर ही जी जाहिरात होती, या जाहिराती क्रमांक इथं दिलेला आहे आणि त्याचे हे शुद्धीपत्रक आहे। तर याच्यामध्ये बघा कोणते पद होते, कनिष्ठ सहाय्यक लेखा, विद्युत सहाय्यक आणि त्याच्यानंतर पदवीधर शिकाऊ अभियंता आणि त्याच्यानंतर पदवीधारक शिकाऊ उमेदवार। तर सर्व इथे डिटेल दिलेलं आहे। तर बघा इथे शॉर्टमध्ये काय माहिती आपण वाचून घेऊया। बघा, ऑनलाईन अर्ज करण्याची URL लिंक आपल्याला काय उपलब्ध करून देण्यात आली असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20/3/2024 अशी देण्यात आलेली होती। तर याच्यामध्ये बघा काय झालेलं आहे, बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता मुदतवाढ मागितलेली होती। त्याच्यानंतर मुदतवाढ पण मिळाली, पण त्या दरम्यान काय झालं, शासन निर्णय 27/2/2024 अन्वये जे SEBC रिझर्वेशन आहे ती लागू करण्यात आली आणि त्याच्यामुळे आता तुम्हाला काय होणार आहे, आरक्षणामध्ये टक्केवारीमध्ये बदल होणार आहे। तर याच्यामध्ये जी जुनी जाहिरात होती, त्या आता जुन्या जाहिरातीमध्ये काय होणार, तुम्हाला एक नवीन कॉलम बघायला मिळेल, ज्याला SEBC असं रिझर्वेशन म्हणून इथे लिहून येणार। तर त्याच्यानुसार तुम्हाला बघा मित्रांनो, जे ते आता याच्यामध्ये काय होणार, ज्या विद्यार्थ्यांनी आधीची जाहिरात बघून फॉर्म भरलेला आहे तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो। जर कुठे 5 जागा असतील, कॅटेगरी वाईज 4 जागा असतील, तर याच्यामध्ये पुन्हा आणखी जागा कमी होऊ शकतात। तर ही एक माहिती होती। तर या दृष्टिकोनातून तुम्हाला काय करायचं, आपला फॉर्म एकदा म्हणजे याच्यानुसारच तुम्हाला आपली तयारी सुरू ठेवायची आहे। तर जे नवीन विद्यार्थी आहेत, म्हणजे जे SEBC मधून अर्ज करतील, त्यांच्यासाठी एक नवीन त्यांची एक वॅकन्सी मॅट्रिक्स अवेलेबल होईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला कळून येईल की तुमच्या ज्या कॅटेगरीच्या जागा होत्या त्या किती कमी झाल्या आणि SEBC मध्ये किती जागा आता वाढवून देण्यात आलेल्या आहेत। तर त्याचे काय होणार आहे, स्पेशल एक काय म्हणतो आपण त्याला, URL म्हणजे लिंक उपलब्ध करून देण्यात येईल आणि ती लिंक तुम्हाला कंपनीची, ही जी वेबसाईट आहे www.mahadiscom.in या संकेतस्थळावरती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल। आणि त्याच्यानंतर फक्त काय करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे पण जे विद्यार्थी SEBC मध्ये येतात त्यांच्यासाठीच म्हणजे ती आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एडिट करून घ्यायचं आहे। ओके, इथे पण बघू शकता, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी अर्ज भरलेले आहेत त्यांनी पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही। सुधारित रिक्त पदे, URL लिंक याच्यामध्येच तुम्हाला नवीन जाहिरात इथे बघायला मिळेल। तर बघा, याच्यावरती आपण ऑलरेडी मी 1-2 व्हिडिओ याच्या आधी पण बनवलेले होते, जेव्हा SEBC रिझर्वेशननुसार ते लागू झालेलं आहे या तारखेपासून 27/2/2024। याच्यानंतर ज्या काही जाहिराती आल्या किंवा येणार आहेत तिथे तुम्हाला SEBC रिझर्वेशन बघायला मिळेल। तर याच्यामध्ये आणखी काही जाहिराती आलेल्या होत्या, जसं फॉर एक्झाम्पल आपण जर पकडलं, हा पण तोच नोटीस आहे, याच्यामध्ये पण तुम्ही इथे बघू शकता आणि ही नोटीस आपण टेलिग्रामवरती पण टाकलेलं आहे। तर याच्यामध्ये बघा आणखी कुठे कुठे चेंजेस होणार आहेत। तर तुम्हाला माहीत आहे की GMCची पण जी जाहिरात आली होती, ती जर जाहिरात 2024 त्या तारखेनंतर आलेली असेल, म्हणजे 27/2/2024 नंतर, जेव्हा आपलं मराठा रिझर्वेशन SEBC रिझर्वेशन लागू झालेलं आहे त्याच्यानंतर जर आलेलं आहे, म्हणजे त्याच्यानंतरच आलेलं ऑब्व्हियसली, तर त्या जाहिराती जर आल्या असतील, तर जसं तुमचं GMC धुळे आहे, ओके, GMC नागपूर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सांस्कृतिक विभागाच्या पण जागेमध्ये चेंजेस झालेले आहेत। तर ज्या जाहिराती याच्यानंतर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इथे 100% चेंजेस बघायला मिळतील। पण याच्या आधीच्या ज्या जाहिराती आलेल्या होत्या त्याच्यामध्ये चेंजेस होणार की नाही, याच्यामध्ये आत्ता सध्यासाठी तर तशी काहीच अपडेट नाही। पण बरेचसे म्हणजे मला जे माहिती मिळते त्याच्यानुसार मला असं माहिती होतं की ज्या जुन्या जाहिराती होत्या त्याच्यामध्ये पण, ज्यांची एक्झाम झालेली नाही त्याच्यामध्ये पण चेंजेस होण्याचे चान्सेस आहेत। पण याच्यावरती आत्ताच मी कन्फर्मेशन देत नाही, पण मला अशी माहिती मिळालेली आहे। तर आपण बघूया याच्यामध्ये आपल्याला ZPचे जे उर्वरित पदे बाकी आहेत, ज्याच्यामध्ये आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात का।
तर ही सर्वात महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो. तुम्हाला तुमचे जर काही डाऊट असतील, जे काही डाऊट असतील ते तुम्हाला कमेंट बॉक्समधून कमेंट करायचा. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. हीच आपल्या चॅनलची खासियत आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि मराठी माणसाला आपल्याला काय मराठी असं जे आपलं चॅनल आहे त्याला तुम्हाला काय करायचं, सपोर्ट करायचा तुमच्या सबस्क्राईब आणि लाईक करून या 2 माध्यमातून तुम्ही सपोर्ट करू शकता. थँक यू व्हेरी मच.